आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हा मार्च महिना जागतिक पातळीवर खूपच घडामोडींचा होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की भूतकाळात कोविडमुळे संपूर्ण जगाला दीर्घकाळ अनेक अडचणींमधून जावं लागलं. आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा होती की कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या दमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहील. पण जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती उत्पन्न होत राहिली. सध्या आपल्या शेजारी 1 महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगळे सोयरे या देशांमध्ये राहतात. विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा 1 कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल मी गल्फ कंट्रीजना विशेष धन्यवाद देतो. मित्रहो, ज्या भागात आता युद्ध चालू आहे तो भाग आपल्या ऊर्जा गरजा भागवणारं खूप मोठं केंद्र आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेला सहयोग आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत आहे. मित्रांनो, हा निश्चितच आव्हानात्मक काळ आहे. मन की बातच्या माध्यमातून मी आज सर्व देशवासियांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्याला एकजुटीनं या आव्हानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं आहे. जे लोक याही बाबतीत राजकारण करत आहेत त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या 140 कोटी देशवासियांच्या हिताशी संबंधित विषय आहे आणि यामध्ये स्वार्थानं बरबटलेल्या राजकारणाला अजिबात थारा नाही. अशा स्थितीत जे लोक अफवा पसरवत आहेत ते देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत. मी सर्व देशवासियांना आवाहन करेन की त्यांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये. सरकारकडून आपल्याला सातत्यानं जी माहिती दिली जात आहे तिच्यावरच विश्वास ठेवावा आणि तिच्यावर विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला दरवेळेप्रमाणेच याही वेळी खात्री आहे की जसं आपल्या देशानं 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्यावर यापूर्वीच्या संकटांना हरवलं होतं, तसं यावेळीही आपण सर्व मिळून या अवघड परिस्थितीतून अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेर पडू. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताची खरी शक्ती इथल्या कोट्यावधी लोकांमध्ये सामावलेली आहे. आज मन की बातमध्ये मी अशा एका प्रयत्नाबद्दल सांगू इच्छितो जो देशवासियांच्या जनभागीदारीच्या भावनेचं प्रतीक आहे. हा प्रयत्न म्हणजे ज्ञान भारतम सर्वेक्षण. याचा संबंध आपल्या महान संस्कृतीशी आणि समृद्ध वारशाशी आहे. देशभरात अस्तित्वात असलेल्या मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखितांबद्दल माहिती गोळा करण्याचा याचा उद्देश आहे. ज्ञान भारतम ॲप हे सर्वेक्षणाशी जोडून घेण्याचं एक माध्यम आहे. तुमच्याकडे जर एखादं मॅन्युस्क्रिप्ट असेल, हस्तलिखित असेल किंवा त्याबद्दल काही माहिती असेल तर त्याचा फोटो ज्ञान भारतम ॲपवरून जरूर सर्वांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक एंट्रीशी संबंधित माहिती भरण्यापूर्वी तिची खातरजमा केली जात आहे. मला आनंद वाटतो की आतापर्यंत लोकांनी हजारो मॅन्युस्क्रिप्ट्स हस्तलिखितं शेअर केली आहेत. उदाहरणार्थ, अरुणाचल प्रदेशात नामसाई इथल्या चाओ नंतीसिंध लोकांगजी यांनी ताई लिपीतली हस्तलिखितं पाठवली आहेत. अमृतसरचे भाई अमित सिंग राणा यांनी गुरुमुखी लिपी हस्तलिखित शेअर केलं आहे. आपल्या महान शीख परंपरेशी आणि पंजाबी भाषेशी संबंधित अशी ही लिपी आहे. काही संस्थांनी पाम लीफ म्हणजे ताडवृक्षांच्या पानावर लिहिलेली मॅन्युस्क्रिप्ट्स दिली आहेत. राजस्थानच्या अभय जैन ग्रंथालयानं कॉपर प्लेट्सवर म्हणजे ताम्रपटांवर लिहिलेली खूप जुनी अशी हस्तलिखितं पाठवली आहेत. तर लडाखच्या हमीस मोनास्ट्रीनं तिब्बेतीमध्ये बहुमोल हस्तलिखितांबद्दल माहिती दिली आहे. मी इथं काही मोजकीच उदाहरणं दिली. हे सर्वेक्षण जून महिन्याच्या मध्यापर्यंत चालू राहणार आहे. आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या संस्कृतीशी संबंधित पैलू जगासमोर आणा आणि शेअर करा. प्रिय देशबांधवांनो, भारत
हा जगातला सर्वात तरुण देश आहे. देशाच्या तरुणांची शक्ती जेव्हा राष्ट्र निर्माणाशी जोडली जाते तेव्हा खूप मोठी मदत मिळते. राष्ट्र निर्माणाचं हे दायित्व पेलण्यात मोठी भूमिका निभावत आहे माझा युवा भारत म्हणजे माय भारत संघटना. ही संघटना देशाच्या तरुणांना वेगवेगळ्या सकारात्मक घडामोडींशी जोडत आहे. नुकतंच माय भारतद्वारे बजेट क्वेस्टचं आयोजन करण्यात आलं. देशभरातल्या तरुणांना अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेशी आणि धोरण निर्मितीशी जोडणं हा याचा उद्देश होता. याच्यातल्या प्रश्नमंजुषेत देशातून जवळपास 12 लाख तरुणांनी भाग घेतला. प्रश्नमंजुषेनंतर जवळजवळ 1,60,000 सहभागींना निबंध स्पर्धेसाठी निवडलं गेलं. यातले काही निबंध वाचण्याची संधी मला मिळाली. या निबंधांवरून लक्षात येतं की माझे युवा साथीदार देशाच्या विकासात आपलं योगदान देण्यासाठी किती तत्पर आहेत. तेलंगणाच्या सूर्यापेट इथून कोटला रघुवीर रेड्डी, उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून सौरभ बैसवार आणि बिहारच्या गोपालगंजमधून सुमित कुमार यांनी शेतकरी कल्याणाशी संबंधित विषयांवर लेखन केलं आहे. पंजाबच्या मोहालीमधून आंचल आणि ओडिशाच्या केंद्रपाडामधून ओमप्रकाश रथ यांनी स्त्रियांच्या नेतृत्वात विकास ही संकल्पना पुढे नेण्याच्या पद्धतींवर आपले विचार प्रकट केले आहेत. हरियाणातल्या यमुनानगरमधून प्रथम बरारनं लिहिलं आहे की हरित आणि स्वच्छ भारत हाच समृद्ध भारताचा मार्ग आहे. यावरून त्यांच्या सखोल विचारांचा अंदाज बांधता येतो. दिल्लीच्या शंख गुप्तानं सुचवलं आहे की ग्रामीण क्षेत्रात खेळातल्या प्रतिभा ओळखण्यासाठी आणखी प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्या तरुण सोबत्यांनी कौशल्य विकास आणि व्यापार सुलभता यावरही आपले विचार मांडले आहेत. आपल्या कल्पना सर्वांसमोर मांडणाऱ्या या सर्व तरुणांचं मी कौतुक करतो. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रिय देशवासियांनो, देशभरच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महिना एकदम जोशपूर्ण आणि उत्साही होता. भारतानं जेव्हा T20 वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात आनंदाच्या लाटा उसळल्या. आपल्या संघाच्या या शानदार यशाचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान वाटतो. गेल्या महिन्याअखेरीस कर्नाटकात हुबळीमध्ये एक खूपच रोमहर्षक सामना बघायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू काश्मीरच्या क्रिकेट टीमनं रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक आनंदाची गोष्ट ही की जवळपास 7 दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या टीमनं पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला. हे अभूतपूर्व यश म्हणजे खेळाडूंनी अनेक वर्ष सातत्यानं केलेल्या कष्टांचं फळ आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा यानं अद्भुत कौशल्य दाखवलं. आपल्या नेतृत्वानं त्यानं या विजयात अभूतपूर्व योगदान दिलं. रणजीच्या सीझनमध्ये 60 गडी बाद करणारा काश्मीरचा तरुण गोलंदाज आकिब नबी याच्याही कामगिरीचा आज देशात बोलबाला आहे. या विजयामुळे संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाबरोबरच जम्मू काश्मीरची जनता देखील अतिशय रोमांचित झाली आहे. क्रिकेटच्या मैदानावरच्या या शानदार कामगिरीमुळे तिथल्या तरुणांमध्ये खेळांप्रती उत्साह अधिकच वाढला आहे. यामुळे येत्या काळात अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्र आपलंसं करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळेल. जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये खेळांविषयी कमालीची जोश भावना आहे. आता हे मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचं केंद्र होत चाललं आहे, याचा मला आनंद आहे. खेलो इंडिया विंटर गेम्ससाठी गुलमर्गनं तर आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. फुटबॉलसारखे खेळ इथल्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. येत्या काळातही जम्मू काश्मीरच्या खेळाडूंच्या विजय पताका अशाच फडकत राहतील अशी मला आशा वाटते. प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळेल तो फुलेल. पूर्वी फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता आपल्या देशातले तरुण आपलंसं करत आहेत हे पाहून मला आनंद वाटतो. गुलवीर सिंग या उत्तर प्रदेशच्या प्रतिभाशाली ॲथलीटनं अशाच एका खेळात कमाल करून दाखवली आहे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये 3रा क्रमांक पटकावून त्यानं इतिहास घडवला. 1 तासापेक्षाही कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ॲथलीट ठरले आहेत. आपली स्क्वॉश खेळाडू कन्या अनाहत सिंग हिनं
स्क्वॅश ऑन फायर ओपनच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या 17 वर्षांच्या वयातच तिनं हे यश मिळवलं. याबरोबरच PSA वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप 20मध्ये स्थान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता ॲथलेटिक्स लीगबद्दलही कळलं आहे. यात 8 मार्चला महिला दिनानिमित्त अनेक स्पोर्टिंग इव्हेंट्स आयोजित करण्यात आले. लीगमध्ये जवळपास 2 लाख मुलींनी भाग घेतला. देशात होत असलेल्या या क्रीडा क्रांतीमध्ये भारताची स्त्री शक्ती महत्त्वाची भूमिका निभावत आहे, हे बघून छान वाटतं. मित्रहो, आपण सर्वांनी आपल्या फिटनेस म्हणजे तंदुरुस्तीकडे अवश्य लक्ष द्यावं. माझा यासाठी नेहमीच आग्रह असतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. जगभरात योगाविषयी आकर्षण सातत्यानं वाढत आहे. आफ्रिकेत जिबुतीमध्ये अल्मिशजी आपल्या अरविंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देत आहेत. ते इथल्या आणखी कित्येक ठिकाणी लोकांना योग शिकवत असतात. आपल्यापैकी अनेक लोकांनी इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर युवराज दुआ यांच्या पोस्टवरच्या माझ्या रिप्लायवरून कमेंट केल्या आहेत. मी त्यांच्या वडिलांना शुगर इंटेक कमी करायला सांगावं अशी विनंती त्यांनी मला केली होती. माझ्या विनंतीचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे, याचा मला आनंद वाटतो. आपण सर्वांनी शुगर इंटेक कमी करावा असं मी आपल्याला सांगेन. आणि मी पूर्वीही म्हटल्याप्रमाणे आपल्याला खाद्यतेलात 10% कपातही करायची आहे. या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांपासून दूर राहाल. प्रिय देशबांधवांनो, एक जुनी म्हण आहे, करत करत अभ्यास के जडमत होत सुजान. म्हणजे आपण जेव्हा सतत अभ्यास करत राहतो तेव्हा आपल्याला तेवढीच बुद्धिमत्ता मिळत राहते. जेव्हा लोकांचा सक्रिय सहभाग असतो तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. बेंगळुरूमध्ये शिक्षणाशी संबंधित एका आगळ्या वेगळ्या प्रयत्नाची मला माहिती मिळाली आहे. इथे एक टीम प्रयोग इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च चालवते. संशोधन प्रकल्पांवर या टीमचा विशेष भर आहे. शालेय पातळीवर विज्ञान शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी ही टीम जोरदार प्रयत्न करते. त्यांनी अन्वेषण नावाचा एक प्रयोग केला आहे, ज्याच्या माध्यमातून 9वी ते 12वी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, भूविज्ञान आणि स्वास्थ्य यासारख्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी मिळते. यातून विद्यार्थ्यांना संशोधनाचा उत्तम अनुभव मिळतो आणि त्यासोबतच स्वतःच्या प्रकल्पांना प्रकाशित करण्यासाठी एक मंच देखील उपलब्ध होतो. मित्रांनो, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की ते विज्ञानाचा अभ्यास करू इच्छितात, पण त्यांना या विषयाची भीती देखील वाटते. या दृष्टीनं प्रयोगच्या पथकाचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना विज्ञानाशी जुळवून घेण्याची आणि व्यावहारिकदृष्ट्या काहीतरी करून दाखवण्याची संधी देतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः करून बघतो तेव्हा आपल्याला त्याविषयी उत्सुकता आणि आवड निर्माण होते. कोणास ठाऊक, माझ्या या तरुण मित्रांमध्येच भविष्यातील एखादा उत्तम वैज्ञानिकही असेल. मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळाचं संरक्षण करण्याचा आणि भविष्याची तयारी करण्याचा एक प्रयत्न नागा समाज देखील करत आहे. या समाजातील लोक त्यांच्या आदिवासी परंपरांचा खूप सन्मान करतात. ते या परंपरांचा अभिमान तर बाळगतातच, पण त्याचसोबत स्वतःचे दृष्टिकोन आधुनिक करतात. नागा जमातीत मोरुंग शिक्षणाची एक पारंपरिक पद्धत होती, ज्यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती स्वतःच्या अनुभवांच्या माध्यमातून तरुण पिढीला पारंपरिक ज्ञान, इतिहास आणि जीवन कौशल्यांबाबत माहिती देत असत. काळानुरूप या पद्धतीला आता मोरुंग शैक्षणिक संकल्पना म्हटलं जातं. या संकल्पनेच्या माध्यमातून मुलांमध्ये गणित आणि विज्ञान यासारख्या विषयांची आवड निर्माण केली जाते. यामध्ये समाजातील ज्येष्ठ वयस्कर लोक मुलांना कथा, लोकगीतं आणि पारंपरिक खेळांसह जीवन कौशल्य देखील शिकवतात. या पद्धतीनं आपला नागालँड स्वतःच्या सांस्कृतिक वारशाला सुरक्षित ठेवून शिक्षण क्षेत्रात मुलांना पुढे घेऊन जात आहे. तुम्हाला तुमच्या भागातील अशा एखाद्या उपक्रमाची माहिती समजली तर ती तुम्ही मला अवश्य कळवा. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळा सुरू झाला आहे. म्हणजेच हा काळ जलसंरक्षणाच्या आपल्या निश्चयाचा पुनरुच्चार करण्याचा आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये
जलसंचय अभियानानं लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत देशभरात सुमारे 50 लाख कृत्रिम जलसंधारण संरचना उभारण्यात आल्या आहेत. आता पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावागावात सामुदायिक पातळीवर प्रयत्न होऊ लागले आहेत. हे पाहून मला फार आनंद होत आहे. एकीकडे जुन्या तलावांची स्वच्छता होत आहे, तर दुसरीकडे पर्जन्य जलाचं संधारण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमृत सरोवर अभियानाच्या अंतर्गत देखील देशभरात सुमारे 70,000 अमृत सरोवरं निर्माण करण्यात आली. पावसाळा येण्यापूर्वी या सरोवरांची स्वच्छता देखील सुरू करण्यात आली आहे. आज मी तुम्हाला यातली काही प्रेरणादायक उदाहरणं सांगू इच्छितो. लोकसहभागामुळे जलसंरक्षणाच्या कामाची व्याप्ती किती वाढते ते आपल्याला या उदाहरणांवरून दिसून येतं. मित्रांनो, त्रिपुरामध्ये जम्पुई डोंगरांमध्ये असलेलं वांगमून गाव समुद्रसपाटीपासून 3,000 फूट उंचीवर आहे. या गावात पाणी टंचाईच्या समस्येनं गंभीर रूप धारण केलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात गावातले लोक पाणी मिळवण्यासाठी लांब अंतरावर जात असत. शेवटी गावातल्या लोकांनी पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्णय घेतला. आज वांगमून गावातल्या बहुतेक घरांमध्ये छतावरील पर्जन्य जलसंधारण प्रणाली बसवण्यात आली आहे. जे गाव एकेकाळी पाणी टंचाईचा सामना करत होतं, तेच गाव जलसंरक्षणाचं एक प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे. याच प्रकारे छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात देखील एक अनोखा उपक्रम बघायला मिळाला. तिथल्या शेतकऱ्यांनी एका सोप्या पण प्रभावी संकल्पनेवर काम केलं आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांमध्ये लहान लहान पुनर्भरण तलाव आणि शोषखड्डे तयार केले, ज्यामुळे पावसाचं पाणी शेतातच अडून थांबायला लागलं आणि हळूहळू ते जमिनीत झिरपायला लागलं. आज या भागात 1200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे आणि गावाच्या भूजल पातळीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. याच पद्धतीनं तेलंगणाच्या मंचेरियाल जिल्ह्यातील मुधिगुंटा गावात देखील लोकांनी एकत्र येऊन पाण्याच्या समस्येवर मात केली आहे. गावातील 400 कुटुंबांनी स्वतःच्या घरापाशी शोषखड्डे तयार केले आणि जलसंवर्धनाला लोकचळवळीत रूपांतरित केलं. यामुळे गावाची भूजल पातळी सुधारली आणि त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण देखील खूप कमी झालं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले मच्छीमार बंधुभगिनी केवळ सागरातील योद्धे नव्हेत, तर ते आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया देखील आहेत. सकाळ होण्यापूर्वीच ते समुद्राच्या लाटांशी झुंजत स्वतःच्या कुटुंबासह देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी देण्यात गर्क होतात. या मच्छीमारांचं जीवन आज अनेक पद्धतींनी सुलभ बनवण्यात येत आहे. बंदरांचा विकास असो किंवा मच्छीमारांसाठी विमा कवच, असे अनेक उपक्रम त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आपल्याला माहिती आहे की समुद्रातील त्यांच्या कामांवर हवामानाची स्थिती परिणाम करते. हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या मदतीनं देखील त्यांना बरीच मदत करण्यात येत आहे. अशा प्रयत्नांमुळे आपला मत्स्योद्योग समृद्ध होण्यासोबतच या क्षेत्रात नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा देखील निर्माण होत आहे. आज मत्स्यपालन आणि सीवीडच्या क्षेत्रात नवनवे नवोन्मेष होऊ लागले आहेत आणि त्यातून आपले मच्छीमार बंधुभगिनी आत्मनिर्भर होत आहेत. ओदिशामध्ये संबलपूर येथील सुजाता भुयान एक गृहिणी होत्या. मात्र काहीतरी नवा उपक्रम करून त्या स्वतःच्या कुटुंबाला मदत करू इच्छित होत्या. म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी हिराकुंड जलाशयात मत्स्यशेती सुरू केली. त्यांच्यासाठी सुरुवातीचे दिवस परीक्षेचे होते. हवामानात होणारा बदल, माशांच्या खाद्याची व्यवस्था आणि घरातल्या जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधण्यासारखी अनेक आव्हानं त्यांच्यासमोर होती. मात्र त्यांचं धैर्य अविचल होतं. फक्त 2-3 वर्षांच्या आतच त्यांनी या उपक्रमाचं एका भरभराटीला येणाऱ्या व्यवसायामध्ये रूपांतर केलं. त्यांना मिळालेलं यश आज समाजातील महिलांसाठी आशेचा नवा किरण बनला आहे. मित्रांनो, लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथील हव्वा गुलजारजी यांची कहाणी आपल्या माता भगिनींच्या अद्भुत निर्धार शक्तीची कहाणी मांडते. खरं तर त्या मासळी प्रक्रिया केंद्र चालवत असत. मात्र त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडे जर चांगलं शीत साठवण युनिट असेल तर त्या अधिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील. म्हणून त्यांनी शीत साठवण युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज हेच युनिट त्यांचं सामर्थ्य बनलं आहे. आता त्या अधिक उत्तम नियोजनासह व्यवसाय करू शकत आहेत.
मित्रांनो, देशात आज सर्वत्र असे प्रेरणादायक प्रयत्न सुरू आहेत. बेळगावीमधील शिवलिंग सतप्पा हुद्दार यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळा मार्ग निवडला. यासाठी त्यांनी एक तलाव शेत तयार केलं. या व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण देखील मिळालं. आता स्वतःच्या तलावातून मासे विकून ते उत्तम उत्पन्न मिळवत आहेत. तसंच सीवीडला असलेली मागणी लक्षात घेऊन अनेकांनी सीवीड संवर्धन देखील सुरू केलं आहे आणि त्यांना त्याचा लाभही मिळतो आहे. मी पुन्हा एकदा मत्स्योद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांची प्रशंसा करतो. आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले प्रयास अत्यंत कौतुकास्पद आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा समाज स्वतःहून पुढे सरसावतो तेव्हा लहान लहान प्रयत्न देखील मोठ्या बदलाचा पाया रचतात. आपल्या देशाच्या विविध भागातून अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ही शिकवण मिळते. नुकताच उत्तर प्रदेशात वाराणसी इथं एक प्रेरणादायक प्रयत्न पाहायला मिळाला. तिथं एका तासात 2,51,000 पेक्षा जास्त झाडं लावण्यात आली आणि एक नवा गिनीज जागतिक विक्रम झाला. यामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी की यामध्ये हजारो लोक एकत्र आले. विद्यार्थी, सैनिक, स्वयंसेवी संघटना, विविध संस्था सर्वांनी मिळून हे कार्य शक्य करून दाखवलं. लोकसहभागाचं हेच स्वरूप एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या दरम्यान देखील दिसतं. या अभियानाअंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडं लावण्यात आली. मित्रांनो, नागालँडमधील चिजामी गावामध्ये देखील एक प्रेरक प्रयत्न सुरू आहे. चिजामी गावातल्या महिला एकत्र येऊन 150हून अधिक वाणांचं पारंपरिक बियाणं सुरक्षित ठेवत आहेत. हे बियाणं एका समुदाय बीज बँकेत सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. गावातील महिलाच ही बँक चालवतात. यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, डाळी, भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. हा एक असा प्रयत्न आहे ज्यामध्ये ज्ञान देखील सुरक्षित आहे आणि परंपरा देखील जिवंत राखण्यात आली आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत पाया देखील तयार होत आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग हवामान बदलासारख्या समस्यांना तोंड देत आहे तेव्हा असे प्रयत्न आपल्याला सांगतात की या समस्यांचं निराकरण नेहमीच फार लांबवर नसतं. अनेकदा आपलं स्वतःचं पारंपरिक ज्ञान आणि सामुदायिक प्रयत्नच आपल्याला सर्वात बळकट रस्ता दाखवतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही आज देशातल्या कोणत्याही लहान मोठ्या शहरात जाल तेव्हा एक बदल तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात तिथल्या घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवलेले दिसतील. काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी 1-2 घरांवर ते बघायला मिळत. मात्र आज पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशातल्या कानाकोपऱ्यात दिसू लागलेला आहे. या योजनेमुळे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पायल मुंजपाराच्या जीवनात फार मोठा बदल झाला आहे. त्यांनी सूर्य उपक्रमाच्या माध्यमातून सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं आणि 4 महिन्यांचा सौर पीव्ही तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता त्या कुशल सौर तंत्रज्ञ झाल्या आहेत. पायल एका सौर उद्योजकाच्या रूपात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये घरांच्या छतांवर सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याचं काम करतात आणि त्यातून त्यांना दर महिन्याला हजारो रुपयांचं उत्पन्नही मिळतं. मित्रांनो, मेरठचे अरुण कुमार हे सुद्धा आता त्यांच्या भागात ऊर्जादाते बनले आहेत. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या कार्यक्रमात अरुण कुमारजींनी भाग घेतला आणि स्वतःचे अनुभव सर्वांना सांगितले. ते म्हणाले, ते त्यांच्या वीज बिलात बचत करण्यासोबतच स्वतः निर्माण केलेल्या अतिरिक्त विजेची विक्री सुद्धा करत आहेत. जयपूर येथील मुरलीधर यांना देखील असंच यश मिळालं आहे. आधी त्यांची शेती डिझेल पंपावर अवलंबून होती आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च होत होते. जेव्हा त्यांनी सौर पंप बसवला तेव्हा त्यांच्या शेतीची पद्धतच बदलून गेली. आता त्यांना इंधनाची चिंता करण्याची गरज उरली नाही. पिकांना वेळेवर सिंचन होतं आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न देखील वाढलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता त्यांचं कुटुंब स्वच्छ ऊर्जेसह अधिक चांगलं जीवन जगत आहे. मित्रांनो, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ देशाच्या ईशान्येकडील भागांना सुद्धा मिळत आहे. त्रिपुरा इथं रियांग आदिवासींची अनेक गावं अशी होती
जिथं विजेची समस्या होती, आता सौर मिनी ग्रिडच्या माध्यमातून तिथल्या घरांमध्ये प्रकाश पसरलेला आहे. तिथे लहान मुलं संध्याकाळनंतर सुद्धा अभ्यास करू शकत आहेत. लोक त्यांचे मोबाईल चार्ज करू शकत आहेत आणि गावातलं सामाजिक जीवन सुद्धा बदलून गेलं आहे. मित्रहो, देशात सौर ऊर्जा क्रांतीची अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तुम्ही देखील या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि इतरांना देखील सहभागी करून घ्या. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातसाठी मला दर महिन्याला देशाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक संदेश मिळत असतात. या संदेशांमधून हे देखील समजतं की देशाच्या दुर्गम भागांमध्ये असलेले लोक किती आवडीनं हा कार्यक्रम ऐकतात. जेव्हा मी तुमच्या सूचना वाचतो तेव्हा मला असं वाटतं की हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर आपल्या सर्वांचा एक सामुदायिक संवाद बनला आहे. तुमचे विचार, तुमचे अनुभव हा कार्यक्रम अधिक उत्तम बनवण्याची प्रेरणा देतात. तुम्ही तुमच्या जवळपासच्या प्रेरणादायक कथा अशाच मला कळवत राहा. असंही होऊ शकेल की तुमचा एक छोटासा प्रयत्न दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकेल, एखाद्याला पुढे जाण्यासाठी नवा धीर देऊ शकेल. आणि हीच तर रेडिओची खरी ताकद आहे. हा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील लोकांना एक विचार, एक भावना आणि एका उद्दिष्टानं जोडतो. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया, आपल्याला पुढे जाण्याची नवी ऊर्जा देणाऱ्या काही नव्या प्रेरक व्यक्तिमत्वांना आणि अशाच काही प्रयत्नांना सोबत घेऊन. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. निरोगी रहा, आनंदी रहा. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकत होतात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.